नमस्कार. अभिनेते, नेते, अभिनेत्यातून नेता झालेले आणि नेते बनल्यावरही अभिनय करून लोकांना बनविणारे अमोल कोल्हे यांच्या फेसबुक पेजवर काही व्हिडिओच्या क्लिप्स दिसल्या. मागे एका विषयावर बोललोय, आता दुसऱ्या विषयावर बोलतोय. त्यांनी प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या, ही मालिका महात्मा ज्योतिबा फुले या नावाने चालणार आहे. या मालिकेत, चित्रपटात जे काही आहे त्यात ज्योतिबा फुलेंचा रोल त्यांना दाखवणं हे अमोल कोल्हे करतायत. आणि चरित्रात ते आहे की नाही मला माहीत नाही, पण अमोल कोल्हे मात्र तो प्रश्न विचारतात आणि विचारलेल्या प्रश्नाला चित्रित करून ते सोशल मीडियावर अधिक फिरवतात. अमोल कोल्हेंचा ब्राह्मण द्वेष यातून स्पष्टपणे दिसतो. या ब्राह्मण द्वेषाविषयी मला काहीच बोलायचं नाही. बोलायचं ते बोला. ब्राह्मणाला बोलल्याने ना आमच्या अंगाला भोकं पडणार आहेत, ना ब्राह्मण पारतंत्र्यात जाणार आहे, ना तुमचा काय फायदा होणार आहे. त्यामुळं त्या बोलण्यावर मला काय जायचं नाही. पण त्याच्या आडून हिंदू धर्माच्या देवतांना आक्षेप व्यक्त करायचा आणि नावं ठेवायची ही जी नवी प्रवृत्ती आली आहे त्याच्याविषयी मला बोलायचं आहे. या मालिकेतल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माझा कसलाही म्हणणं नाही. त्यांना रूप दिलं म्हणून कोल्हे फुले होत नाहीत. कोल्हे कोल्हे राहतात, फुले फुले असतात. कोल्ह्यांची फुले होत नसतात. हे धूर्त कोल्हे कसं बोलतात ते तुम्हाला मी दाखवतोय. त्यांनी एक प्रश्न मागच्या वेळेला विचारला होता, तसाच प्रश्न विचारलाय की बळीचा अपराध काय सांगा ना. बघा, आणि बळीराजानं कोणता अपराध केला होता म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागला? 4, फक्त 4 अपराध सांगा. इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, असं ज्याच्या बाबतीत आम्ही म्हणतो त्या महान बळीराजानं केलेला फक्त 1 अपराध सांगा. बळीचा अपराध विचारताना त्यांचा हेतू काय हे लक्षात घ्या. हेतू काय आहे? राजा बळी याला पाताळात धाडण्यासाठी, मारण्यासाठी नव्हे, पाताळात धाडण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनाचा अवतार घेतला होता. वामन रूप, छोटंसं रूप घेतलं होतं. वामन रूप अवतार धारण करून ते आले होते. अर्थात भगवान विष्णूचा तो अवतार ब्राह्मणाच्या बटुवेशातील आहे असं मानलं जातं. आता भगवान विष्णू ब्राह्मण झाले आणि ब्राह्मणाने बळीला पाताळात धाडलं या अर्थाच्या कथा सांगून पुन्हा भट बडविण्याचे प्रकार चालू झाले. हरकत नाही, करावेत, ज्याची त्याची इच्छा. पण लक्षात घ्या, बळीला पाताळात धाडलं याचे अर्थ कोण कसे काढतं ते आपलं समजून घ्यावं. पण बळीला राजपदावरून पदच्युत केल्यानंतर त्याचं राज्य ना भगवान विष्णूंनी घेतलं, ना ब्राह्मण वेशातील वामनाने घेतलं, ना ते अन्य कोणाकडे दिलं. बळीचं राज्य म्हणूनच चालू राहिलं आणि बळीचं राज्य त्यानंतर बळीच्या पुत्राकडे, त्याच्या पुत्राकडे असंच जात राहिलेलं आहे. त्या राज्यावर कुणीही आपला दावा सांगितलेला नाही. हिरण्यकश्यपूचं राज्य सुद्धा प्रल्हादाकडेच दिलेलं होतं हे मी मागच्या भागात सांगितलं. त्यामुळे राज्य हिरावून घेऊन त्यांना राज्यविहीन करणे असला प्रकार त्याच्यामध्ये अजिबात नव्हता. मग बळीचे अपराध तरी काय होते? गुन्हा काय होता? तर बळीचा कोणताही गुन्हा नव्हता, कोणताही अपराध नव्हता. तुम्ही म्हणाल मग पाताळात का पाठवलं? कोण हा वामन पाताळात पाठवणारा? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. जरा तपशीलवार सांगतो. बळी नावाचा राजा सुखनैव राज्य करत होता. पण बळी या राजाला आपण सर्वांना समाधानी करावं, संतुष्ट करावं, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं वाटत होतं. म्हणून तो वाटेल ते दान देत सुटला होता. बळीच्या समोर याचकाने जावं, दान मागावं आणि बळीने ते देऊन टाकावं. जणू दान देण्याचा अहंकारच
बळीला चढला होता. असो, राज्यबळीचं राजाबळी त्याला अहंकार चढावा की न चढावा हा ज्याचा त्याचा विषय, तो प्रत्येकाने बघावा. पण बळी हा राजा होता आणि जेव्हा असा राजा दान देऊ लागेल तेव्हा तो कुठून दान देतोय लक्षात घ्या. अगदी अलीकडच्या काळात सुद्धा राजाचा कोष आणि राजाचा खाजगी कोष यात फरक केला जातो. म्हणजे देशाच्या पंतप्रधानाला देशाचा निधी वाटेल तसा उधळता येत नाही. पंतप्रधानाला एक पगार ठरलेली असते, तो वेतनभोगी कर्मचारी असतो. वेतन घ्यावं आणि काम करावं. त्याला काही दान करावं वाटलंच तर ते पंतप्रधानांनी आपल्या पगारातून करावं. मुख्यमंत्र्याचंही असंच आहे. फार फार तर एक मुख्यमंत्री सहाय्यता कोष अथवा पंतप्रधान सहाय्यता कोष तयार केला जातो आणि त्यात रकमेचं बंधन घालून मदत करायला लावली जाते. रकमेचं बंधन घालून. राजाचं धन आणि राज्याचं धन या दोन्हीत फरक असतो. बळी या दोन्हीतला फरक विसरला होता. राज्याचं धन राजाच्या मर्जीप्रमाणे खर्चण्याची बळीला सवय लागली होती. कारण बळीला लोकांना समाधानी करायचं होतं. समाधान ही मनाशी निगडीत गोष्ट आहे. जोपर्यंत मी मला समाधानी म्हणणार नाही तोपर्यंत मी समाधानी होणार नाही. तुम्ही कितीही द्या. माझ्या गुगल पे फोन पेवर तुम्ही पैसे टाकता. मी समाधानी व्हावे म्हणून टाकू लागाल तर माझं समाधान कधीच होणार नाही. अजून आले पाहिजेत असं वाटत राहतं आणि तुम्ही मला समाधानी करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतः संपून जाल. स्वतः आपलं आर्थिक स्थैर्य गमावाल. याला शुद्ध मराठीत रसातळाला जाणे म्हणतात. राज्याचं धन आपल्या मनासारखं उधळू लागला, लोकांना समाधानी करण्यासाठी खर्च करू लागला की ते राज्य रसातळाला जातं हे लक्षात घ्या. आणि तुझं राज्य रसातळाला जाईल, तू बुडशील हेच सांगायला भगवान विष्णू वामनाचं रूप घेऊन आले होते, बामनाचं नव्हे. आणि हाच संदेश बळीच्या कथेतून दिला जातो. बळीचा अपराध हाच की एक राजा राज्याचं धन राजाच्या मालकीचं असल्यासारखं उधळत निघाला होता. तो त्याला अधिकार नसतो. अशांचं राज्य रसातळाला जातं. ताज्या उदाहरणात सांगायचं झालं तर अरविंद केजरीवाल. वाटेल ते देत सुटणारा माणूस आपलं राज्य बुडवतो. दिल्ली रसातळाला गेली. पंजाबची अवस्था वाईटच आहे. जिथे हे फुकट वाटण्याचा प्रयत्न करतील तिथे प्रॉब्लेम येतो. महाराष्ट्रातल्या सरकारनेही 1,500 रुपये वाटपाला सुरुवात केली आणि कंत्राटदाराचे पैसे अडकले. असा कुणीतरी वामन यावा लागतो आणि सांगावं लागतं की राजा, हे धन तुझ्या बापाचं नाही आहे, ते राज्याचं आहे. ते राज्याच्या कल्याणासाठीच खर्च झालं पाहिजे. तू मोठा व्हावा, तुला लोकांनी मोठं म्हणावं म्हणून नाही. आता गंमत अशी पुढे आहे की या बळीराजाला शेतकऱ्यांचा राजा म्हणून मानलं जातं. शेतकऱ्यांचा काहीच झाला तो पातळात गेला आणि जमिनीचा राजा झाला म्हणून, असं अजिबात नाही आहे. हा बळी वेगळा आणि तो बळी वेगळा. तो बळीराजा. बळी हा बळीराम नांगरवाला आहे, तो बलराम आहे. बलरामाच्याकडे जेव्हा भगवान कृष्णांनी निर्णय घेतला गोकुळ सोडून वृंदावनात जाण्याचा, गोकुळावर संकट येऊ लागली होती, तेव्हा हा बलराम हातात नांगर घेऊन यमुनेचं पाणी वृंदावनातल्या शेतीपर्यंत घेऊन आला आणि वृंदावनात नंदनवन फुलवलं. म्हणून तो शेतकऱ्यांचा राजा. हा बळीराजा नव्हे. फक्त कोलेंना या गोष्टीची स्पष्टपणे कल्पना द्यावी. बळीचा अपराध काय तर राज्याचं धन राजाच्या बापाचं असल्यासारखं समजून उधळून लावणे हाच बळीचा अपराध होता. आणि त्या अपराधाला जाणीव करून दिली की राज्य रसातळाला जाईल. इतकंच. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज